दीपिका या ग्रंथाच्या प्रारंभी स्वामी स्वात्मारामांनी आदिनाथांची स्तुती आदिनाथांची. केलेली आहे. का केलेली आहे आदिनाथाची स्तुती? तर सांगतात श्री आदिनाथाय नमो अस्तु तस्मै. त्यांना माझा नमस्कार आहे. का पण येन उपदिष्टा हठयोग विद्या. समोर यावं बघावं लागतंय मला. समोर या बरं दिसा की 2-4 कॅमेरे चालू करा. हा. येन उपदिष्टा हठयोग विद्या. बरं का, या व्यक्तीने म्हणजे कोण? श्री आदिनाथांनी काय केलेलं आहे? तस्मै येन उपदिष्टा हठयोग विद्या. आदिनाथांनी हठविद्येचा उपदेश केलेला आहे. आणि विभ्राज कशासाठी केला? विभ्राजते प्रोन्नत राजयोगम. राजयोगम, राजयोगामध्ये प्रवेश मिळवून देण्यासाठी, राजयोगाच्या पर्वतावरती टोकावरती चढण्यासाठी पोहोचण्यासाठी हठयोग नावाची शिडी दिलेली आहे. कोण दिलेली आहे? श्री आदिनाथांनी दिलेली आहे. म्हणूनच मग त्यांना नमोस्त तस्मै, नमो अस्तु तस्मै. कुणाला? श्री आदिनाथाय. आदिनाथांनी तो उपदेश केलेला आहे हठयोग विद्येचा. कारण आपण पाहिलंय प्रारंभी हठयोग विद्या ही कशी झालेली होती. आता प्रथम सत्राला, द्वितीय सत्राला, प्रथम सत्राला पाहिले उपनिषद. उपनिषदामध्ये हठयोग विद्या होती, परंतु विस्तृत होती, सुव्यवस्थित नव्हती, संदिग्ध होती, मांडणी व्यवस्थित नव्हती. त्या कारणाने साधकांना अवघड जात होतं. कशामध्ये? राजयोगामध्ये प्रवेश करणं. परत राजयोग, मंत्रयोग, लययोग, तंत्रयोग, सर्व सर्व गोष्टींचं मिक्स केलं होतं. सगळ्याच गोष्टी काय झाल्या होत्या? उपनिषदामध्ये मिक्स झालेल्या होत्या. त्यामुळे हठयोग, राजयोग व्यवस्थितपणा येत नव्हता. आणि तदनंतर पतंजलींनी योगदर्शन केलं, परंतु योगदर्शनकार हे सूत्रकार आहेत. आणि सूत्रात सांगितलं, आणि सूत्रात गोष्टी कुणाला कळतात अर्चनाताई? सूत्र हे विद्वानांना कळतात. कारण सूत्राची भाषा खूप छोटी असते, खूप थोडं असतं. अथ योगानुशासनम योगश्चित्त वृत्ती निरोधः तदा दृष्टू स्वरूपे वस्थानम. असं कसं कळलं बरं आम्हाला? म्हणून तर भाष्यकार झाले, वार्तिककार झाले, भोजवृत्ती इत्यादी इत्यादी अनेक ग्रंथकार झाले, तरी सुद्धा विस्तृत आहे ते सूत्र. मग सामान्य लोकांना कळत नव्हतं. आणि सामान्य लोक किंवा सर्वसाधारण साधक या राजयोगापर्यंत पोहोचत नव्हता. का पोहोचत नव्हता? तर कळत नव्हतं, एवढंच कारण नव्हतं अर्चनाताई. समृद्धीताई तुम्ही पण. हा, कळत नव्हतं एवढं नाही बरं का कारण. आणखी एक कारण होतं. काय कारण झालं? तर काय झालं होतं? सुरुवात सांगितली बघा, ग्रंथकारांनी सुरुवात सांगितली आहे, लक्षात ठेवा. काय सांगितलं होतं? उद्देश हठप्रदीपिकेचा सांगून मी सुरुवात करतोय. परत उजळणी, पुढचं पाठ मागचं सपाट नाही होऊ द्यायचं. काय होता? श्लोक सांगायचा बरं, कोणी सांगा. सांगतो तरी पण जाऊ द्या, वेळ जाईल. भ्रांत्या. पहिली गोष्ट काय झाली होती? साधना होती राधाताई, बरोबर भ्रांती, आहे? बहुमत, अपरिचित अशा अनेक हा. भ्रांती निर्माण झाल्यामुळे राजयोग कुणाला समजला नव्हता. म्हणून हट्टप्रदीपिकेचा हे केलं त्यांनी स्वामी सत्कार. हो. म्हणजे हठविद्येच्या उपदेशामध्ये असं झालं होतं, तर भ्रांती पसरली होती. हठविद्येचा उपदेश काही आदिनाथांनी केला हे सांगताना सांगितलं त्यांनी. स्वात्माराम योगी काय म्हणतात? मी सुरुवात नाही केली, हठविद्येचा मी प्रणेता नाही. कारण हठविद्येचा उपदेश कोणी केलाय? आदिनाथांनी केलाय. आदिनाथ, मत्स्येंद्रनाथ, गहिनीनाथ, गोरक्षनाथ, अनेक नाथ आहे, त्यांनी उपदेश केला हठविद्येचा. मग माझीच काय गरज पडली? तर गरज पडली. कशी पडली? तर अनेक मतमतांतर झाले. शिष्य परंपरा, गुरु परंपरा, पाठभेद, अर्थभेद, अशा अशा गोष्टी झाल्या. कोणी म्हणायला लागले हठयोग म्हणजे काय आहे? अहो नदीत उभं राहायचं, नदीत उभं राहायचं कित्येक दिवस. तर असे असे एक महाराज होते, नाव नाही घेत. ते महाराज होते, त्यांचे माशांनी गुडघ्याच्या खालचे पायच खाऊन टाकले म्हणे. तरी सुद्धा महाराजांना ह्याला हठयोगी म्हणायला लागले लोक. कोणी एक महाराज कुंभमेळ्यात आले, असेच हात करतात, असा हात पार वाळून गेला. किती वर्ष झाले म्हणे? 12 वर्ष झाले, 15 वर्ष झाले, महाराजांनी हातच खाली नाही केला. हठयोगी आहेत बाबा लोक म्हणायला लागले, याला हठयोगी म्हणायला लागले. पुन्हा कोणी काय म्हणायला लागले? हठयोगी बाबा काय, तर कपडेच घालत नाही, नागवच फिरतोय, नागा बाबा. सध्या लोकांना तेच नागव फिरायला मोठा महाराज, काय करावं? विचित्र काहीतरी दिसायला ते भारी वाटतं असं. तत्व न कळाले ना. मग ते म्हणले नागाबाबा म्हणजे मोठे योगी वाटायला लागले. कळतंय काय? काहीच माहिती नाही, बरोबर आहे. अशा अनेक गोष्टी काय झाल्या. ह्याला काय म्हणायचं? अरेकडे साधना ही ग्रस्त्यांसाठी नाही, ही हठयोग विद्या ही निवळ कुणासाठी आहे?
घर सोडून पळून गेलेल्यांसाठी आहे. ही हटविद्या कुणासाठी आहे? ब्रह्मचार्यांसाठी आहे. हटविद्या ही निव्वळ उच्च कोटीच्या लोकांसाठी आहे. हटविद्येच्या मार्गाने गेल्यानंतर साधकाला शारीरिक त्रास सहन करावे लागतात आणि यालाच नाव लोक हात दिले हट्ट. हट्ट म्हणतो ना आपण जगामध्ये, त्याला लोकांनी हटयोग म्हणलं बरं का. सामान्यपणे हटयोगी म्हणजे कसला? जबरदस्ती करणारा म्हणजे हटयोगी. बरोबर आहे. हे करता येत नाही ते जबरदस्ती करून घेणे म्हणजे हट्ट शब्द आपण म्हणतो लय हट्ट करतो. तर असा हट्ट करणाऱ्याला हटयोगी म्हणलं जायला लागलं. बरोबर आहे ना. व्यवहारामध्ये लोक हट्ट करणाऱ्यालाच हटयोगी म्हणतात. मग ही भ्रांती आहे. योगातील हे गैरसमज आहेत. हे गैरसमजामध्ये येतं. मग स्वात्माराम योग्यांना वाटलं अशा खूप भ्रांती पसरलेली आहे. कधी? आदिनाथांनी तर योग्य उपदेश केला, परंतु नाथांनी पुढचाही उपदेश केला, परंतु ऐकणारे असतात वेगळं. सांगतो एक, ऐकतोय एक आणि समजून घेतात तिसरंच. सांगायचं एक तात्पर्य असतं, ऐकू दुसरं येतं आणि समजून तिसरं येतं, वागायला चौथं. अशी पद्धती झाली. आणि मग त्यातून मग पुढचं काय म्हणायला लागले, मग नाही 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 आमच्या गुरुजींनी असंच केलंय म्हणून पुढचे तसंच करायला लागले. आता करतात बघा महिला, नाही आमच्या सासूबाई असंच करत होत्या, आमच्या इथं हे सण केला जात नाही. बरोबर आहे राधाताई. हा, आमच्या इथं हे नाही, आमची आजी सासू करत नव्हती म्हणून सासू करत नव्हती, सासू करत नाही म्हणून आम्ही करणार नाही, आम्ही करत नाही म्हणून आपण पुढच्याने बी करायचं का? नाही नाही हे परंपरेने चालू आहे. पण परंपरा ही योग्य आहे का अयोग्य आहे याचं संशोधन करतच नाही. मग असं झालं, मग रिसर्च करण्याची गरज पडते. म्हणून स्वात्माराम योगी यांनी काय केलेलं आहे? रिसर्च केलेला आहे. रिसर्च केला बरं का. आणि साधकांना रिसर्च करून हटयोगाची तत्व सांगत आहेत. आलं का लक्षात? आणि त्यातून काय प्राप्त करत आहेत? भ्रांती नष्ट करणं हा उद्देश आहे. हटयोग प्रतिपिकेचा उद्देश काय आहे? हटयोग साधनेमध्ये जी भ्रांती आलेली आहे ती भ्रांती. मग एक म्हणता येईल भ्रांती कशाबद्दल? हटयोग साधनेविषयीची नाही, हटयोग साधकाविषयीची झाली आहे. परंतु हटयोग विद्येसंबंधी सुद्धा भ्रांती आलेली आहे, ज्यामध्ये शुद्धी क्रिया, आसने, प्राणायाम, बंध, मुद्रा ह्या ज्या गोष्टी आहेत ते या साधनेमधल्या या गोष्टीविषयी सुद्धा भ्रांती आहे. भ्रांती आहे म्हणजे कशाबद्दल भ्रांती? क्रियेबद्दल भ्रांती. बरं का राधाताई, क्रियेबद्दल भ्रांती, कृतीविषयी भ्रांती आहे, फलाविषयी भ्रांती आहे. बरोबर आहे. असं भ्रांती अनेक प्रकारे झाली. त्यानंतर भ्रांतीवर नाही भागत, भ्रांती झाली. का बरं भ्रांती झाली? तर बहुमतध्वांते. भ्रांती का बरं झाली? तर अनेकांचं अनेक मतं झाली. कोणी म्हणतं नाही नाही हे असं ना असं करायचं नाही, कोणी नाही नाही तसं नाही करायचं. आता सूर्यनमस्कार बघा कसे कसे वेगवेगळ्या पद्धतीने करतात. सूर्यनमस्कार पण वेगवेगळे करतात का? आणि ते आपलं सिद्ध करतात हे कसं श्रेष्ठ आहे? कुठंतरी एकत्र बसावं लागेल ना. पुन्हा कोणी आसन पण करण्याच्या पद्धती वेगवेगळ्या केल्या का? संप्रदाय वेगळा दाखवण्यासाठी. आमचा संप्रदाय किती श्रेष्ठ आहे, तसं योगात पण संप्रदाय श्रेष्ठत्वासाठी असं झालं. त्यानंतर मग काय झालं? बहुमत झाले. मग साधकांनी कुणाचं मत अवलोकन करायचं? कुणी याला हे आसन म्हणतं, सिद्धासन म्हणतं, कुणी ह्याला मुक्तासन म्हणतं, कुणी याला गुप्तासन म्हणतं, कुणी सुप्तासन म्हणतं. काय 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 म्हणतील काही सांगता येईना. मग हे सांगावं लागेल का नाही बाबा, हे याच कृतीमध्ये असणाऱ्या याच प्रकारच्या आसनाला हे म्हणतात असं सांगावं लागेल. म्हणजे बहुमताचं एकमत करणं गरजेचं होतं. आणि त्यानंतर रायज्य योगम अजानताम. आणि जरी गेले तरी कुठपर्यंत गेले होते माहितीये? निव्वळ हटयोगच करत बसले होते. हटयोग करून काय करायचे? हात वाकडे, पाय वाकडे. बरोबर आहे. तोंडात पाणी घ्या, उलटी करा, झाडाला उलट टांगून राहावा. नाकात नळी घाला, तोंडातून काढा, तोंडात घाला, नाकातून काढा, इकडून तिकडं घाला पाणी. बरं ठीक आहे. परत आसनं पण करायला लागले. बाबा 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 आता पण तसंच आहे. आसनं पण करायला लागले. परंतु काय झालं? भ्रांतीचं पहिलं बहुमत झालं, परंतु लोक राजयोग विसरून गेले. हटयोगी काय झाले? समृद्धीताई, राजयोग तिकडेच गेला, हटयोग साधनेमध्येच गुंतून बसले, गुंग झाले. आणि हटयोग विद्या ही शिडी आहे आणि राजयोग ही ध्येय आहे. आलं लक्षात? बरोबर आहे. गाडी, बस, रेल्वे ही साधन आहे, साध्य दुसरंच आहे ना. का गाडी चांगली म्हणून गाडीतच बसावं? होय. आता पुण्याहून सासरला यायचं झालं इकडं तुम्हाला, किंवा माहेरला यायचं झालं आणि गाडीत सीट लई चांगली भेटली,
मग बसता का सीटमध्येच? होय, बसाव का नाही तिथे? अय गाडी चांगली भेटली आता कशाला सोडायचंय, घरी जायचं राहिलं तर राहिलं, असं नाही झालं पाहिजे. मग राजयोगासाठी बसलेल्या गाडीमध्ये हठयोग नावाच्या राजयोगामध्ये उतरावं लागेल का नाही? बरोबर आहे अर्चनाताई? म्हणून साध्य साठी साधन असतं, साधनेसाठी साधन नसतं. साध्यासाठी साधन असतं, साधनासाठी साधन नसतं. बरोबर आहे? पोट भरण्यासाठी जेवण असतं, जेवणासाठी जेवण नसतं. तशा प्रकारचं. चला उदाहरणं खूप झाली. मग इथे काय कळालं तुम्हाला? हठयोग विद्या हे साधन आहे आणि साध्य करायचे आहे राजयोग. परंतु साधक तिथेच फसले, तिथेच बसले. म्हणून स्वात्माराम योगी यांनी काय केलं, करावं लागलं? हट प्रदीपिकाम धत्ते. का सांगतोय मी? स्वात्माराम कृपा करा. असं सर्व जडजीवांसाठी योगीजनांच्या उपकार करण्यासाठी स्वात्माराम योग्यांनी हठयोग विद्येचा उपदेश हठयोग प्रदीपिका या अर्थाने सांगितलेला आहे. हे सांगत असताना सांगतात ही हठयोग विद्या मी नाही बरं सांगत, बरं का, ही मी नाही सुरू केली. तर सांगतात हठविद्या ही मत्स्येंद्र गोरक्षाद्या विजानते स्वात्मारामोथवा योगी जानीते तत्प्रसादतः. आणि त्यानंतर मग श्री आदिनाथ, शाबरानंद, भैरव, चौरंगी अशा 32 योग्यांचा उल्लेख केला आणि हठयोग विद्येला प्रारंभ केला. हठयोग विद्येचे अंग 4 सांगितले. हठयोग विद्येचे अंग किती सांगितले? 4 सांगितले. त्यामध्ये पहिलं अंग होतं आसन उपदेश, अध्यायाचं नाव आणि अंगाचं नाव आसन. दुसरा अध्यायाचं नाव प्राणायाम उपदेश, बरोबर आहे. आणि त्याच्यात दुसरं अंग होतं प्राणायाम किंवा कुंभक सांगितलं होतं. तिसरा अध्यायाचं नाव होतं काय होतं? मुद्रा उपदेश. आणि त्याच्यामध्ये मुद्रा ही अंग सांगितलं, त्याला चित्रमुद्रा म्हणलं. आणि चौथा नादानुसंधान समाधी सांगितलं. अशी 4 अंग सांगितले. मग 4 अंग सांगत असताना पहिल्या अंगामध्ये कशाचा माहिती सांगितली, यम नियमाचा उल्लेख केलाय, बहुतेक काही ग्रंथामध्ये नाही सांगितलं. त्यानंतर काय केलं पाहिजे, धनुप्रमाण पर्यंतम शीलाग्नी जलवर्जिते, म्हणजे योग मठाचं वर्णन केलं, साधकाच्या साधक बाधक तत्वाचं वर्णन केलं. हे सांगून परत पुन्हा आसनाचा उपदेश केला. आसनं किती सांगितली? 15. बरोबर आहे. असंच पुढे गेले आणि त्यानंतर प्राणायाम उपदेश प्रारंभ केला. प्राणायाम उपदेश करण्यापूर्वी त्यांना असं जाणवलं, अरे नाडी शुद्धी झाल्याशिवाय कफ प्रकृती असणाऱ्या, कफाधिक्य आणि मेद श्लेष्म आधिक्य असणाऱ्यांना अगोदर शुद्धिक्रिया कराव्या लागतील. आणि ज्यांचं मेद आणि श्लेष्म आधिक्य नाही यांना सरळ प्राणायाम करता येईल असं वाटलं, म्हणून त्यांनी अगोदर शुद्धिक्रिया सांगितल्या आणि शुद्धिक्रियेच्या नंतर करा असं सांगितलं. किंवा ज्यांना नसेल असं समस्या ते सरळ प्राणायाम करू शकतात असं सांगितलं. असं सांगत 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 आपला दुसरा अध्याय गेल्या सत्रामध्ये संपला होता. बरोबर आहे ना? असं झालं होतं. तर आता स्वात्माराम योगी 3ऱ्या अध्यायाला प्रारंभ करत आहेत. तर सर्वांनी लक्ष देऊन ऐकायचं आहे, थांबायचं आहे. आता सांगत आहे 3रा अध्यायात कशाचा उपदेश असणार आहे? मुद्रा. बरोबर आहे? मुद्रा. मुदम ददाती इति मुद्रा असं म्हटलं जातं. समृद्धीताईंनी मुद्रा या प्रकरणावरती, मुद्रा या घटकावरती प्रोजेक्ट केला होता, प्रबंध नाही, प्रकल्प केला होता. त्यामध्ये मग हस्तमुद्रा, मुद्रांचे विभाजन असं करायला पाहिजे होतं तुम्ही, बरं का. आता मी इथे सांगणार आहे मुद्रा कशा कशा असतात. मुद्रांचे प्रकार अर्चनाताई, हस्तमुद्रा, त्यानंतर हस्तमुद्रा अशा ज्या की योग साधनेला करत असताना पूरक असणाऱ्या, हस्तमुद्राच नृत्याच्या मुद्रा, हस्तमुद्राच परंतु कर्मकांडामध्ये उपयोगाच्या असणाऱ्या, हस्तमुद्राच उपचारासाठी असणाऱ्या हस्तमुद्रा अशा अनेक प्रकार पडतात. त्यानंतर शारीरिक मुद्रा, मग शारीरिक मध्ये आसनासारख्या असणाऱ्या मुद्रा, बरं का, काही प्राणायामात सारख्या मुद्रा, काही ध्यानाच्या प्रक्रियेच्या मुद्रा, काही मुद्रा संकल्पाच्या असणाऱ्या मुद्रा, काही मुद्रा आसन प्राणायाम आणि ध्यान असं संयुक्त असणाऱ्या मुद्रा, काही मुद्रा सुषुम्नेमध्ये प्रवेश करून देणाऱ्या मुद्रा, काही मुद्रा कुंडलिनी जागृत करून देणाऱ्या,
काही मुद्रा चमत्कारिक सिद्धी प्राप्त करून देणार. अशा अनेक अनेक प्रकार ह्या सिद्धींचे पडतात बरं का. असे अनेक प्रकार पडतात सिद्धीचे. असं वर्गीकरण आपण केलं पाहिजे. यालाच म्हणायचं रिसर्च बरं का. हे शोधायला पाहिजे. मुद्रा आपण करत नाही, पण केलेल्या मुद्रांचं वर्गीकरण त्याचं व्यवस्थित सुसूत्रपणा आणला पाहिजे. असं प्रकारचं तुम्ही केलं होतं तर ते असं व्यवस्थित करायला पाहिजे. त्यावरती सुद्धा प्रबंधही होऊ शकतो बरं का. त्याच्यावर पण रिसर्च करता येऊ शकतो. म्हणजे प्रायोगिक नाही, चिंतनात्मक करू शकतो. माझ्या हे डोक्यात पण काय करणार, कोणी करतच नाही व्यवस्थित तर काय करावं. चिंतनात्मक जर अशा मुद्रांचा संग्रह करायचा आणि त्यांचं असं विश्लेषण करायचं आणि चिंतनात्मकच काय नाही, पुस्तकातूनच बघायचं आणि त्याचा वेगळा शोध लावायचा. आता मी सांगितल्याप्रमाणे. ठीक आहे चला. गेल्या वर्षी असं सांगितलं होतं तर काय सांगत होतो, तृतीय उपदेश आपण प्रारंभ करत आहोत. तर आता सांगत आहे त्या तिसऱ्या अध्यायाची प्रस्तावना करत आहेत. कुंडलिनी हे काय आहे शक्तीतले, या हठयुगामध्ये कुंडलिनीचं स्थान काय आहे. तर त्यासाठी श्लोक सांगत आहेत. पहिला, सशैल वनधात्रीणाम यताधारो हि नायकः सर्वेषां योगतंत्राणाम तथाधारो हि कुंडली. स शैलवनधात्रीणाम यथा आधारो अहिनायकः सर्वेषां योगतंत्राणाम तथा आधारो हि कुंडली. म्हणजे जशा प्रकारे काय संकल्पना केली जाते की पृथ्वीला आधार देणारा कोण आहे, शेषनाग आहे म्हणतात. पृथ्वी कुठे आहे, शेषनागाच्या मस्तकावरती टेकलेली आहे म्हणतात. आधार कुणाचा आहे ह्या धरतीला, शेषनागाचा आधार आहे. बरोबर आहे, शेषनागाचा आधार आहे असं म्हणतात. आणि कशी पृथ्वीचा, तर जंगलासहित असणारी, स शैल वन म्हणजे जंगल पर्वत इत्यादी नद्या सगळ्यांनी युक्त असणारी ही जी धरती आहे, पृथ्वी जी आहे, त्या पृथ्वीला आधार कुणाचा आहे, शेषनागाचा आहे. तिला आधार कुणाचा आहे, सांगा किंवा ऐकत आहेत का तर कळू द्या. शेषनागाचा. म्हणजे काय सांगायला कळू द्या. हा जागे आहेत. मग शेषनागाचा आधार आहे. तशाच प्रकारे योगतंत्राला आधार देणारी ही कुंडली शक्ती आहे. कुंडली शक्ती शिवाय योगाला किंवा योगिक क्रियेला किंवा मी आणखी एक गेल्या वेळेस सांगितलं होतं की तंत्र योगाला सुद्धा आधार ही कुंडलीचा आहे. तंत्र योगाला किंवा योगतंत्राला, अर्चनाताई, तंत्रयोगाला सुद्धा ही कुंडलीचा आधार आहे आणि योगतंत्राला सुद्धा ही कुंडली शक्ती आधारच ठरणारी असते. मग योगतंत्र आणि तंत्रयोग काय आहे, तर तंत्र मार्गामध्ये सुद्धा योग आहे आणि योग मार्गामध्ये सुद्धा तंत्र आहे. किंवा योग करण्याचं तंत्र आणि तंत्र करण्याचं योग, अशा दोन्हीमध्ये सुद्धा या कुंडलिनी शक्तीचं महत्व आहे. म्हणजे कसं महत्व आहे, जसं पृथ्वीला सांभाळण्यासाठी शेषाचं महत्व आहे, तसं ह्या दोन्ही पद्धतींना कुंडलीचाच आधार आहे, कुंडलिनी शक्तीचाच आधार आहे. ठीक आहे. मग आता कुंडलिनी जागरणाचा प्रभाव काय होतो हे सांगत आहेत. सुप्ता गुरुप्रसादेन यदा जागर्ति कुंडली तदा सर्वाणि पद्मानि विद्यन्ते ग्रंथयोपि च. जेव्हा झोपलेली, कधीपासून झोपलेली, कधीपासून झोपलेली आहे कुंडली, जन्मापासून. ह्या जन्मापासून नाही, अनेक जन्मापासून, अनेक जन्मापासून सुप्त कुंडली आहे. म्हणजे अज्ञानाचं आवरण आलेलं आहे. आवरण नावाची शक्ती जी आहे ती नाही, स्वरूपाचं अज्ञान राहिलेलं आहे आणि ही कुंडली अशा स्वरूपामध्ये अनेक जन्मोजन्मी सुप्त झालेली आहे, झोपलेली आहे आणि ही गुरुच्या आशीर्वादाने जागी होते सांगतात. आणखी काय सांगितलं, गुरुच्या आशीर्वादाने सुद्धा कुंडलिनी शक्ती जागी करता येते आणि ही जागी होते. त्यावेळेस काय होतं, तर सर्व कमलदल हे काय होतात, काय होतात, तर ऊर्ध्वगामी होतात, ऊर्ध्वमुखी होतात आणि ग्रंथींचं सुद्धा भेदन होतं. ग्रंथी तीन प्रकारच्या सांगितल्यात, ब्रह्मग्रंथी, रुद्रग्रंथी आणि विष्णू ग्रंथी. अशा तीन प्रकारच्या ग्रंथींचं सुद्धा भेदन होतं. काय होतं पहिलं, सर्व षटचक्र आणि ग्रंथी यांचा विकास होतो. हो असं होतं. ठीक आहे, क्रम लक्षात ठेवा बरं का. युजीसी नेटला तुम्ही कुणी देतच नाही युजीसी नेटची परीक्षा, तर काय एक एक श्लोक वाचा, लई डीप विचारायला लागलेत आता युजीसी नेट.
UGC नेटची परीक्षा द्या योगामध्ये, ठीक आहे. शुभांगी तर देतात परीक्षा, ठीक आहे. असं सांगितलं. परत पुढे सांगतात या कुंडलींना काय म्हटलं आणखी, प्राणस्य शून्य पदवी तदा राजपथा गयते तदा चित्तम निरालंबम तदा कालस्य वंचनम. जेव्हा ही कुंडली सुषुम्नेमध्ये प्राण प्रवेश होतो, जेव्हा गुरुप्रसादाने ही कुंडलिनी शक्ती जागृत होते, चक्राचं भेदन करते आणि ग्रंथीचंही भेदन करते, त्यावेळेस काय होतो तर प्राण सुषुम्नेच्या पथामध्ये म्हणजे राजपथासारखा समान व्हायला लागतो आणि चित्त सुद्धा आश्रयरहित झालेलं असतं आणि काळ सुद्धा काय होतो ठगलं जातं. म्हणजे काय म्हणतात त्याला, काळाला सुद्धा चकमा दिला जातो. म्हणजे असा योगी काळाला सुद्धा विजय प्राप्त करतो, काळाला सुद्धा वेड्यात काढतो. काळ सुद्धा या साधकाला ग्रासू शकत नाही ज्यांनी या ग्रंथींचा भेद केलेला आहे. तर राजपथ याबाबत एक सांगतो मी. सुषुम्ना प्राणासाठी राजपथा समान व्हायला लागते. तर एक नाडी असते मोठी नाडी, म्हणजे संपूर्ण शरीरामध्ये एकच मुख्य नाडी आहे आणि तीच आधार आहे सर्व शरीराचा. म्हणजे सर्व शरीराचा आणि आध्यात्मिकताचा एकच आधार आहे, मोठा पाईप. उदाहरण घेऊत आपण, मोठा पाईप आहे अर्चना, एकच मोठा पाईप आहे आणि हा पाईप मोठा आहे आणि याच पाईपामध्ये असं झालंय पहा. याच पाईपामध्ये किंवा रस्ता म्हणूयात आपण, उदाहरणार्थ एक रस्ताच म्हणूया, राजपथ म्हणले ना, पाईप नाही म्हणायचं, रस्ता म्हणूयात आपण. रस्ता होता अर्चना, ते खूप मोठा रस्ता होता, खूप रस्ता होता मोठा. अतिक्रमण झालं, अतिक्रमण होऊन होऊन माहितीये शिवरस्ते वगैरे कुणाला माहित असतील तर आता कसं समजावं, अवघड आहे. सुषुम्ना नाडी कशी असते सांगायचं मला. तर शिवरस्ता असतो आणि शेतकरी करतात बघा, इकडून 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 थोडं 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 करत रस्ता बारीक करतात आणि तो रस्ता अरुंद होतो. रस्ता किती मोठा होता, बरोबर आहे, 50 फुटाचा रस्ता होता अर्चना ताई, आणि तो सध्या 10 फुटाचा रस्ता दिसतोय, 10 फुटाचा रस्ता दिसतो. आणि त्या 10 फुटाच्या रस्त्यामध्ये सुद्धा एकीकडून काय जायचा आणि एकीकडून यायचा मार्ग दिसतोय. म्हणजे इडा आणि पिंगला नाडी दिसते, परंतु मुख्य नाडी ही सुषुम्नाच होती. मुख्य नाडी काय होती, सुषुम्ना होती. परंतु मल, कफ, श्लेष्म, अज्ञान, आवरण, अपप्रवृत्ती इत्यादी अनेक साधकाच्या काही दुर्गुणांनी ही काय झालं, अतिक्रमण झालं आणि ती सुषुम्ना नाडी जी मोठा राजमार्ग होता, हायवे होता, तो हायवे होता ते पाऊलवाटेसारखा झाला बारका. मग प्राणाचं वहन त्यातून नीट होतं का, नाही. कुंडलिनी शक्ती कशी झालेली आहे, मग सुषुम्नेमध्ये प्राणवहन झाल्याशिवाय कुंडलिनी शक्ती जागी होत नाही. आणि कुंडलिनी शक्ती ऊर्ध्वगामी कशी होणार मग, कारण रस्ता कसा झालेला आहे, अरुंद झालेला आहे, कारण अतिक्रमण झालेलं आहे. आणि कशाचं झालेलं आहे, त्या इड आणि पिंगला नाड्या दिसायला लागतात. इड आणि पिंगला कशा आहेत, या सुषुम्नेमध्येच आलेल्या आहेत. नाडी ही सुषुम्नाच आहे आणि सुषुम्नेमध्येच दोन वाटा दिसायला लागल्या, दोन, इकडून जायला लागले लोक, इकडून यायला लागले. असं रस्ता नसताना ग्रामीण भागात रस्ते पडतात बघा, तसे पाऊलवाटेसारखे दिसतात, असे दोन रस्ते दिसायला लागले. आणि मग आपण एका डावी नागपुडी उजवी नागपुडी म्हणतो, त्याला इडा पिंगला, त्याला चंद्रनाडी सूर्यनाडी म्हणतो. अशा प्रकारच्या दोन नाड्या भासायला लागल्या. परंतु दोन नाड्या भासत होत्या, ते कुणावरती भासत होत्या तर इडा या सुषुम्ना या नाडीवरतीच दोन नाड्या भासायला लागल्या. सुषुम्ना नावाची जी नाडी आहे तीच मुख्य नाडी आहे आणि तीच कशाचा आधार आहे, कुंडलिनी शक्ती जागृतीसाठी तिच्यामध्येच प्राणाचं वहन करावं लागतं. परंतु ते शक्य नव्हतं, कारण त्या सुषुम्नेचं दोन भागात विभाजन झालेलं आहे. त्या सुषुम्ना नावाच्या नाडीचंच दोन भागात विभाजन झालं, कारण अतिक्रमण केल्यासारखं उदाहरण दिलं मी तुम्हाला, असं झालं. आणि मग ते दोन भासायला लागले. मग यासाठी आपल्याला काय करावं लागतं, आता प्राणाला सुषुम्नेमध्ये प्रवेश करायचा आहे, म्हणजे सुषुम्नेचा मार्ग राजपथ परत करावा लागेल. म्हणजे काय करावं लागेल मग अर्चना, ते अतिक्रमण हटवावं लागेल, बरोबर आहे, अतिक्रमण हटवावं लागेल आणि पूर्ण सुषुम्ना नाडी एवढी बारकी अरुंद झालेला तो पसरावा लागेल. असा पसरल्यानंतर इडा आणि पिंगला कुठे जातात, तो मग इडा नाड्या आणि पिंगला नाड्या कुठे जातील, जे येण्या जाण्याचा रस्ता आपण म्हणले ना, दोन मार्ग, डावी उजवी नाडी जे आपण म्हणलं, त्या कुठे गेल्या मग. सर काय म्हणतात त्याला, वेडी वाकडी वळणे घेत ते सुषुम्नेप्रमाणे ते आपण ऊर्ध्वगतीलाच गेलं सर. नाडी ही सुषुम्नाच होती, दोन्ही त्याच्यात समाविष्ट झाल्या ना.
हो का, आतली ही सुषुम्नाच नाडी होती एवढी, आणि ह्याचा अतिक्रमण म्हणून 2 नाड्या भासायला लागल्या होत्या एकत्र, मग दोन्ही मिळून एक झाली ना, अतिक्रमण हटवलं म्हणलं ना मी, सुषुम्नाच सरळ मोकळी झाली. आलं लक्षात? इडा आणि पिंगला नाड्या सुषुम्नेमध्येच मिलन होतं, समाविष्ट होतात. म्हणजे उदाहरणार्थ सांगितलं ना, 2 रस्ते, हा इकडे यायचं आणि जायचं एक रस्ता असतो, दोन्ही जर रुंद केलं, मधलं ते काय म्हणतात डिवायडर जर काढलं, हा असं असं समजा डिवायडर काढलं, मग यायचा मार्ग आणि जायचा मार्ग कुठं गेला, एकच झाला ना तो, यायचा आणि जायचा मार्ग एकच झाला. केवळ कुंभक ज्यावेळेस सिद्ध होतं, सुषुम्नेचं ज्यावेळेस प्राण क्रमण या नाडीमध्ये होतं सुषुम्नेमध्ये, त्यावेळेस हा मार्ग मोठा होतो. इडा आणि पिंगला वेगळ्या नाहीत नाड्या, सुषुम्नाच नाडी आहे. मी सुरुवातच अशी केली होती तुम्हाला की सुषुम्ना ही एकच नाडी आहे बरं का. यायचा रस्ता आणि जायचा रस्ता दोन्ही एकच मोठा रस्ता असा एवढा होता, परंतु यायचा जायचा वेगळं केला आपण. परंतु मग काय केलं, हे आपण कुंभकाद्वारे, मुद्रेद्वारे, आणखी काही उपाय आपण सांगितले, त्याद्वारे काय करणार, तो मार्ग मोठा करणार. म्हणजे काय झाला, आता प्राण कसा जायला लागला, मग मोकळं जायला लागला. कसा झाला, मग राजपथ झाला. शब्दाचा प्रयोग काय केलं त्यासाठी सांगितलं एवढं मी. एवढे उदाहरणं का दिले, दृष्टांत, सवय लागली न्यायशास्त्र शिकवायला लागल्यामुळं. दृष्टांत दिल्याशिवाय सिद्धांत कळत नाही. आज झालं, कळालं ना, मग कळाले तुम्हाला तरी. हा, जे 2 एकच मोठी नाडी झाली, मग तिला बारका मार्ग म्हणायचं नाही, मग आपण म्हणतो महामार्ग म्हणतो, तशा प्रकारचा तो राजपथ झाला. आता ती सुषुम्ना म्हणजे कसला पथ झाला, सुषुम्नेचा राजपथ झाला, म्हणजे बिना अडथळा असा मोठा ऐसपैस मोठा मार्ग झाला. म्हणजे काय होतं, आता तिथे सुषुम्नेमध्ये प्राणाचा प्रवेश होतो सरळ गतीने, आणि हा मग तेच आपल्याला मुद्रांचा वर्गीकरण करायचं यासाठी पुन्हा. तर दुधगावकर सर आलेले आहेत, आपलं काही पूर्ण होणार नाही, तर एवढंच ध्यानात ठेवा. परत एकदा एवढं घेऊनच सुरू आपण करूया. दुधगावकर सर घेऊ शकता, तुम्ही सुरू करू शकता सर. हो, हरिओम सर्वांना.